हे पहा गाईज, आता ग्रास पूर्ण झालाय लावून. आता हे फक्त सुकलेले जे पानं वगैरे आहेत म्हणजे पाम ट्रीची सर काढायची आहेत मला गाईज. हे पहा आता गाईज आम्ही कार्पेट टाकत आहोत. सकाळी पूर्ण मी ते घासून घेतलंय जमिनीला. आता आम्ही पाऊस तर आता काय 1-2 दिवस पडणार परत. सो आता सण वगैरे पण येतात आहे. आता बाप्पा येणार आहे आमचे आणि उद्या जन्माष्टमी पण आहे. सो थोडासा नीट अँड क्लीन वाटायला पाहिजे म्हणून आम्ही आमच्या गार्डनची टेरेसची तयारी करत आहे. छान वाटतं ना आता. नाही तिथं पेंट पण करायचं आपल्याला. हे बघ हे किती काले पडले बघ इकडचे. हे बघ इथे डिस्टेंबर लागेल आपल्याला. हे बघ इथे हे बघ किती काले पडले. आणि ते आपले बॉक्स जे आहे ना, आपले ब्लॉक्स आहे ना, ते पण ब्लॉक्स पण आपण नवीन बनवूया रेड अँड व्हाईट मध्ये. थोडं डल वाटतात राजा. फोड़ का रख बाबू. कच्चा दे कितना है झाड़ का ना. किती मेहनत केलाय बघ त्याला. धुवून धुवून पलटी मारा. थोडा डस्ट निघू दे थोडासा. आणि इतका हेवी. आता बसायला बरं पडणार ना. आई तुझे पण पाहुणे येणार ना उद्या. इतके मोठे मोठे झालेत ना. त्याला भिंतीवर घे थोडासा. हा बस. पण हे ब्लॅक नाही दिसायला पाहिजे. मस्त टेरेस आहे गाईज आमचा. खूप मोठा टेरेस आहे. 500 स्क्वेअर फीटचा फक्त टेरेस आहे आमचा. कोपरा राहिलाय. आता लाईट्स वगैरे पण लावली आहे मी थोडीशी उजाड यायला. मस्त लागते. अरे राजा. हे पहा गाईज, आता ग्रास पूर्ण झालाय लावून. आता हे फक्त सुकलेले जे पानं वगैरे आहेत म्हणजे पाम ट्रीची सर काढायची आहेत मला गाईज. हे पहा तुम्ही बघू शकता. छान दिसते टेरेस. थोडासा झाडं वगैरे लावायचे आहेत. मी काढलेलं ॲक्च्युली. इथे पूर्ण भरलेलं होतं आमचं झाडं. खूप सारी झाडं होती इथे. मी पावसात सरळ काढून मी बॅल्कनीमध्ये लावलेलं आहे माझ्या त्या आतल्या हॉल आणि बेडरूमच्या. आता ते पूर्ण थोडा थोडा करून आणून परत लावलं. सो गाईज कसा वाटला आमचं टेरेस. हे नेहमी आम्ही दरवर्षी पावसात काढतात आणि मग कारण की त्याला खालून छोटे छोटे गांडूळ आणि झाडं वगैरे येतात, रूट येतात त्याच्या खालूनच, ग्रासच्या खालून. म्हणून आम्ही काढून धुवून फोल्ड करून ठेवून देतात. मग पाऊस गेल्यानंतर परत आम्ही लावतात. सो आता मी लावलं आहे कारण की आता सण येत आहे, आपले बाप्पा पण येत आहे. आता ह्या भिंतीला पेंट पण करायचे आहेत गाईज मला. हे सर्व मीच करते. मी आणि माझे मिस्टर दोघे मिळूनच करतात पेंटिंग वगैरे सगळं भिंतीला. ते आता आम्हाला करायचं आहे. चला गाईज, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. थँक्यू. हे पहा गाईज, आता ग्रास पूर्ण झालाय लावून. आता हे फक्त सुकलेले जे पानं वगैरे आहेत म्हणजे पाम ट्रीची सर काढायची आहेत मला गाईज. हे पहा
तुम्ही बघू शकता, छान दिसते टेरेस. थोडासा झाडं वगैरे लावायचे मी काढलेलं ॲक्च्युली. ते पूर्ण भरलेलं होतं आमचं झाडं, खूप सारी झाडं होती इथे. मी पावसात सरळ काढून मी बॅल्कनीमध्ये लावलेलं माझ्या त्यातल्या हॉल आणि बेडरूमच्या. आता ते पूर्ण थोडा थोडा करून आणून परत लावलं. सो गाईज, कसा वाटला आमचं टेरेस. हे नेहमी आम्ही दरवर्षी पावसात काढतात आणि मग कारण की त्याला खालून छोटे छोटे गांडूळ आणि झाडं वगैरे येतात, रूट येतात ह्याच्या खालूनच, ग्रासच्या खालून. म्हणून आम्ही काढून धुवून फोल्ड करून ठेवून देतात. मग पाऊस गेल्यानंतर परत आम्ही लावतात. सो आता मी लावलं आहे कारण की आता सण येत आहे, आपले बाप्पा पण येत आहे. आता ह्या भिंतीला पेंट पण करायचे आहेत गाईज मला. हे सर्व मीच करते, मी आणि माझे मिस्टर दोघे मिळूनच करतात पेंटिंग वगैरे सर्व भिंतीला. ते आता आम्हाला करायचं आहे. चला गाईज, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. थँक्यू.